आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागलंय। मोठे बेणगाव पंचायत समिती गणातून महायुतीच्या उमेदवार श्वेता थोरवे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांना महायुतीकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय। अभ्यासू व्यक्तिमत्व, स्वच्छ प्रतिमा आणि अनुभवी नेत्यांची भक्कम साथ हे श्वेता थोरवे यांचं मोठं भांडवल मानलं जात आहे। कर्जत तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं असून त्यांच्या विकासाच्या संकल्पनेचा थेट फायदा मोठे बेणगाव परिसराला करून देण्यासाठी महायुती सज्ज असल्याचं चित्र आहे। मोठे बेणगाव जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवार संगीता वाघमारे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार श्वेता थोरवे यांच्या प्रचारासाठी मोठे बेणगाव ग्रामपंचायतीत जोरदार प्रचार सभा आणि फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनी प्रचार फेरी दरम्यान मतदारांना साथ घातली। यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर म्हणाले, आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून विक्रमी निधी कर्जत तालुक्यात आणण्यात आला असून मोठे बेणगाव परिसराला विकासाचं मॉडेल बनवण्याचा आमदारांचा संकल्प आहे। वाडी वस्तीपर्यंत कॉन्क्रीट रस्ते पोहोचले असून आणखी पायाभूत सुविधा देण्यासाठी महायुती सज्ज आहे। नक्कीच गेले 25 वर्ष बेणगाव ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि बेणगाव ग्रामपंचायत ही शिवसेनेची बालेकिल्ला आहे। आत्ताच आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आपल्या पाठी आहेत। गेले जशी निवडणूक डिक्लेअर झाली तिथपासून आम्ही सर्व बेणगावचे तर पूर्ण आदिवासी असतील, आमचे सर्व ग्रामस्थ असतील, रोहिदासवाड्यातले असतील, सर्व माझे बौद्ध समाजाचे सर्व मित्रमंडळी असतील, हे गेले 10 दिवस तरी कमसे कम आम्ही प्रचंड प्रचार करत आहोत आणि त्या प्रचारानुसार गेले आम्ही बघतोय का एवढा प्रतिसाद दिवसांदिवस वाढत आहे। आम्ही या बेणगाव पंचायत समिती याच्यामधून भरघोस मात्र सांगाल काय घेऊन प्रचाराचे मुद्दे चाललेले आहेत? गेली 15 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये आपण बघतच आलात। आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील, मनोहर थोरवे साहेब असतील आणि पूर्ण शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील। गेल्या 15 वर्ष आपण इथे विकास काम करत आहोत। अनेक रस्ते असतील, अंतर्गत सुविधा असतील, सर्व काही इथे आतापर्यंत आमदार थोरवे साहेबांच्या माध्यमातून करत आहोत। तसेच इथून पुढेही करण्याची संधी पक्षाने आम्हाला यावेळेस दिलेली आहे। त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि विजय आमचाच आहे हे आश्वासन आम्हाला आहे। त्यामुळे धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार। एकूणच मोठे बेणगाव परिसरात श्वेता थोरवे यांच्या उमेदवारीला मिळणारा वाढता पाठिंबा आणि महायुतीतील एकजूट पाहता येत्या निवडणुकीत हा सामना चांगलाच रंगणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।